नमस्कार मंडळी. आज मी डायरेक्ट साहित्य सांगायला सुरुवात केली आहे. भरून कारलं करायचं असेल ना तर अशा प्रकारे कारली घ्या. जास्त मोठी नाही घ्यायची. अशी मध्यम आकाराची कारली घेतली ना, सारणसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित भरले जाते. आपला जो नाश्त्याचा चमचा असतो ना, त्याच चमच्याचा मी उपयोग करून हे सर्व साहित्य घेतले आहे. तर 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला आणि आमचूर पावडर अर्धा चमचा आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. आले आणि लसूण मी किसून घेतले. 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे. 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे. हा रेडीमेड खोबऱ्याचा कीस आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर खोबरे किसून घ्या. 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे. 1 मोठा कांदा बारीक चिरून. सारण बनविण्यासाठी जेवढे आपल्याला साहित्य लागते तेवढे सगळे साहित्य सांगून झाले. आता सुरुवातीला काय करायचे, कारली चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन्ही बाजूला कापून घेतल्यावर मध्ये असे चिरून घ्या. कारल्यामधले बी काढताना सुरीचा वापर न करता चमच्याच्या दांड्याने बी सहज निघते आणि सुरीचा वापर केले ना तर मध्येच कारलं चिरलं जातं आणि हाताला लागायची सुद्धा शक्यता असते. कारली आता कडक आहे. आता कारली नरम करण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा चांगले मीठ घालून घ्यायचे. मीठ चांगले आतमधून बाहेरून कारल्याला चांगले चोळून घ्यायचे व्यवस्थित. त्याच्यानंतर आता याच्यावरती अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा. लिंबाचा रस आणि मीठ चांगले कारल्याला चोळून द्यायचे. आता याला 15 मिनिटं बाजूला ठेवून मसाला भाजायला घ्यायचा. पॅन चांगला गरम झाला का धने आणि जिरे एकत्रित करून सुगंध येईपर्यंत मंद आचेवरती छान हलकेसे भाजून घ्यायचे, जाळायचे नाही. आता याला काढून घेऊया. त्याच्यानंतर शेंगदाणेसुद्धा न जाळता छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा. भांडे चांगलेच गरम असल्यामुळे खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजून होते. आता याला काढून घेऊया. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर सुरुवातीला धने आणि जिरेची सरसरीत पावडर करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे सरसरीत पावडर झाली पाहिजे. आता शेंगदाणे आणि खोबरे एकत्र करून अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे. सारण बनविण्यासाठी खोलगट भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट टाकून घेतला. 1 चमचा धने जिरे पावडर घालायची. 2 चमचे मसाला, हळद आणि आमचूर पावडर. किसून घेतलेले आले लसूण आणि 1 बारीक चिरलेला कांदा आणि लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. चिमटीभर हिंग आणि 1 चमचा गुळाची पावडरसुद्धा याच्यात घालून घ्यायची आहे. घातलेले सर्व साहित्य एकजीव करून मिक्स करून घेतल्यानंतर सारण आपले छान तयार झाले. सारण कारल्याच्या बाहेर निघू नये म्हणून दोऱ्याचा वापर करायचा. चांगला जाड आणि मोठा धागा घ्यायचा आहे. चमच्याने 1 ते 2 चमचे सारण जेवढे भरता येईल तेवढे कारल्यामध्ये सारण भरून चांगले दाबून सारण भरून घ्यायचे. कारल्यामध्ये चांगले दाबून सारण भरले ना, कारल्याच्या बाहेर सारण येत नाही. चांगला मोठा धागा घेऊन चांगलं अशा प्रकारे बांधून घ्यायचं. गाठ बांधून घ्यायची, कारण धागा सुटला नाही पाहिजे. अशा प्रकारे चांगली गाठ बांधून घ्यायची. अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये सारण भरून बांधून घेतल्यानंतर एवढे सारण शिल्लक राहिले. पॅनमध्ये कारले अर्धे बुडतील इतपत तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले. गॅस लगेच कमी करून एक एक करून कारले लगेच पॅनमध्ये सोडून द्यायचे. मंद आचेवरती कारले छान शिजवून द्यायचे आहे. आतला मसालासुद्धा छान शिजला पाहिजे. याच्यावरती 2-3 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 3 मिनिटानंतर पुन्हा एकदा कारले जरा सावरून घ्यायचे, म्हणजे एका ठिकाणी जळणार नाही. अशा प्रकारे थोडेसे पलटी करून घ्यायचे आहेत. कारली फ्राय करताना जास्त घाई नाही करायची आणि गॅसची फ्लेम जरासुद्धा मध्यम आचेवर सुद्धा नका करू. मंद आचेवरतीच सर्व कारली फ्राय करून घ्यायची. पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनटं काढल्यानंतर असेच अधूनमधून कारली अशी पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व बाजूनी कारली छान शिजून निघतात आणि मऊ शिजतात.
पुन्हा एकदा याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 2 मिनिटानंतर कारली बघा सर्व बाजूनी छान आणि मऊ शिजून झाली आहे. याला जरा मी तुम्हाला सुरीने दाखवते शिजले आहे की नाही ते. हे बघा कारली छान मऊ शिजून झाली. गॅस बंद करून टाकायचा आणि आता कारली आहे ना प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मंद आचेवरती कारली छान शिजून घेतल्यानंतर कारली थंड झाल्यावरती धाग्याची गाठ न सोडवता डायरेक्ट कैचीनी कापून घ्यायची आहे. ते सोपे पडते. हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकदाच सर्व धागा कापून घेतला का सहज हाताने सोडवता येतो. कारल्याला धागा बांधल्यामुळे कारल्यामध्ये भरलेला मसाला परतून घेताना जरासुद्धा मसाला पॅनमध्ये नाही सांडला आणि आता पण बघा जरासुद्धा सारण बाहेर येत नाही. अशा प्रकारे मस्त अगदी दाबून सारण भरले आहे. तुमची अजून काही वेगळी पद्धत आहे का सारण बनवायची? ती मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सुद्धा सांगा. आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.